प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे उमेदवार समाधान देवरे, माधुरी बोलकर, कलावती सांगळे व विश्वास नागरे यांना मिळणारा जर समाधानाचा लोंढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। विकासाची किल्ली भाजपकडेच आहे असा ठाम सूर नागरिकांकडून उमटत असून काँग्रेसने गेल्या 25 वर्षात प्रभागाच्या विकासासाठी ठोस काहीच केलेले नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कोरोना काळात गरजूंना दिलेल्या मदतीची आठवण नागरिक आजही अभिमानाने करून देत आहेत। येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भरीव निधी, दर्जेदार रस्ते, पाणी, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा वेगवान विकास या ठोस आश्वासनामुळे चारही उमेदवार जनतेच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरत आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास विरुद्ध अपयश असा स्पष्ट संघर्ष दिसून येत असून भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी जन्मत ठामपणे उभे राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। प्रचार सुरू होऊन आज 6वा दिवस आहे। मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि संपूर्णपणे प्रभागामध्ये भाजपचंच वातावरण आहे। अनेक भागामध्ये जात असताना अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही कॉलनीपासून सुरुवात केली तर आज आम्ही राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये फिरत आहोत आणि फिरत असताना आमच्या एक लक्षात येत आहे की पक्षाने केलेली कामं, पक्षाची ध्येय धोरणं, केंद्रामधलं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते, राज्यामधलं सरकार पण काम करते। मग लोकांची अशी भावना आहे की केंद्रात, राज्यात आणि जिल्हा स्तरावरती किंवा महापालिकेमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं पाहिजे असावं अशा भावनेने लोक आम्हाला उदंड असं प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करत आहे। आम्ही मतदारांना एवढंच आवाहन करतो आपल्या माध्यमातून, येणाऱ्या 15 तारखेला कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, स्वच्छ चारित्र्यवान लोकांच्या पाठीमागे उभे राहा आणि भाजप कमळ या निशाणीवरती बटन दाबवून आपण भाजपच्या चारही उमेदवारांना या ठिकाणी आपण प्रचंड मताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो। तसेच प्रभाग 10 मध्ये अ गटातून विश्वास चिंतामण नागरे ही उमेदवारी करत आहे। ब गटातून माझी पत्नी कलावती इंद्रवान सांगळे उमेदवारी करत आहे। क गटामधून आपल्या माजी नगरसेविका माधुरीताई गणेश बोलकर ह्या उमेदवार आहेत आणि ड गटामधून आपल्या राज्य कर्मचारी वसाहतीत राहणारे आणि सर्वांच्या परिचयाचा असणारे समाधान भाऊ देवरे हे ड गटातून उमेदवारी करत आहे। या चौघांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं असं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो। जय श्रीराम। नमस्कार। खरोखर आम्हाला नागरिकांचा जो प्रतिसाद बघितला की केलेलं काम वाया जात नाही। आम्ही चारही उमेदवारांनी कोरोना काळापासून केलेलं जनताला जे काही आम्ही सहकार्य केलं होतं त्यांचं प्रायचित्त बघितलं तर रोज आम्हाला वाटतं की 100 ते 150 लोक नुसते पूजेला घरात बोलवतात। आम्ही शेवटच्या कोपऱ्यापर्यंत अजून पत्र घेऊन जाऊ शकत नाही, कारण नागरिक प्रत्येक घराजवळ गेलं की नागरिक म्हणता भाऊ एवढे तुमचे उपकार झालेले आहेत उमेदवारांचे की कोरोना काळामध्ये जेव्हा आपला प्रसंग ह्या नागरिकांमध्ये आला होता तेव्हा इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स घेणं असेल किंवा जे काही रोगप्रतिकार औषध फवारणी असेल, ऑक्सिजन सिलेंडर असेल, ज्या काही अँटीजेन टेस्ट असतील, अशा असंख्य प्रकारचं काम आम्ही ह्या ठिकाणी ह्या प्रभावामध्ये केलं होतं आणि त्याचं प्रायचित्त म्हणून नागरिकांनी सांगितले गेल्या 5 वर्षापासून केलेली सेवेचं आम्ही चारही उमेदवारांना नक्कीच त्याचं फळ देऊ। तुम्ही आता फिरले नाही तरीसुद्धा तुमची उमेदवारी आणि तुमचा विजय निश्चित झाला आहे हे ऐकून खरोखर मी जनतेचा ऋणी राहील की जर का समाजसेवक जर का ह्या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलो आम्ही चारही उमेदवार तर जनता समजेल की समाजसेवा केल्याने नक्कीच न्याय मिळतो एवढं जनतेला सांगतो। कारण आमच्यासारखे समाजसेवक जर घडवायचे असतील अजून त्याच्यासाठी समाजसेवा करणाऱ्याला नक्कीच न्याय द्यावा एवढं सगळ्या माझ्या भगिनी व जनतेला मी पायाला हात लावून सांगतो की आलेली संधीचं सोनं करा। आम्ही चारही उमेदवार पुढील 5 वर्षामध्ये नक्कीच तुमच्या सेवेशी राहू एवढं मी शब्द देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सर्वांना जय श्रीराम। प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या 8 दिवसापासून फिरत असल्या दिसतंय का भरपूर कामं झालेले आहे, पण राहिलेले जे कामं आहे काही कोरोना काळात निधी नसल्यामुळे थांबले होते आणि 4 वर्षात तर नगरपालिकेचं विलक्षण झालं नाही, त्याच्यामुळं कोणी पदाधिकारी नसल्यामुळं काही करता आलं नाही। पण आज जे लोकांमध्ये फिरतोय आम्ही केलेलं पूर्वीचं काम गेल्या 30 वर्षापासून आमचं काम आहे। जेव्हा आपल्या फाशा डोंगराजवळ कचरा डेपो येत होता त्यात पहिला आम्ही मोर्चा काढून तो कचरा डेपोच आपल्या इथून हलवला आणि पिंपळगाव बावलावासियांनी गावचं शेत जे होतं 65 एकरचं 48 एकरचं ते जलनगरीला दिलं, पाण्याच्या टाकीला ते नाशिक शहराचं पाण्याचं प्रश्न सुटला।
ह्यानंतर आम्ही जे वेगवेगळ्या माध्यमातून गोरगरिबांचे कोणताही प्रश्न असो, म्हणजे त्याच्या लग्नाचा असो किंवा त्यांच्या कोरोना काळात तर मी स्वतः मोठमोठे धान्याचे किट करून वाटलेले आहे, भाजीपाले वाटलेले आहे आणि भरपूर असे कामं आता तर सांगायला कमी पडतील इतके कामं केलेले आहेत. लोकांचं हेच म्हणणं झालं की तुम्ही एवढ्या दिवसापासून चांगलं काम करताय तर आम्हाला आमच्यापर्यंत यायची गरज नाही आहे, तुम्हाला आम्ही निवडून देणार आहे आणि जर चांगल्या काम करणाऱ्या माणसाला लोक निवडून देणार असतील तर इथून पुढं चांगले काम करणारे माणसं निर्माण होतील. हे एक ह्या माध्यमातून लोकांना हे जाईल. नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांना सर्वांना सांगतोय का भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या. सत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची आहे, महाराष्ट्रात सत्ता भाजपाची आहे, नाशिकचा महापौर भाजपचा बसणार आहे. येणाऱ्या काळात कुंभमेळा आहे, कुंभमेळ्यामध्ये आपल्याकडे शासनाचा मोठा निधी येणार आहे. त्या निधीमध्ये आपल्याला कसा जास्तीत जास्त निधी आणून आपल्या प्रभाग क्रमांक 10चं एकदम नंदनवन करता येईल हे करण्यासाठी तुम्ही 4 लोकांना निवडून द्या. ही मी सर्व महिला भगिनी आणि माझ्या बंधू आणि पितृतुल्य समान लोकांना सगळ्यांना मी पायाला हात लावून दंडवत करून त्यांना सांगतो का तुम्ही आम्हाला मतदान करा. प्रथम सगळ्यांना नमस्कार. आज 6वा दिवस प्रचाराचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कारण की जे कामं आम्ही 5 वर्षात केलं त्याचा खूप मला चांगली पावती मिळते. आणि कोरोना काळामध्ये आपण अन्नदान केलं, लसीचा चालू केल्या, खूप अशा फवारण्या केल्या, खूप असे कार्यक्रम आपण कोरोना काळात केलेले आहे. दररोजचं आपण 2000 लोकांना जेवण देत होतो कोरोना काळामध्ये कंटिन्यू. म्हणजे कोरोना काळात आपण जेवढे दोन्ही वेळेस कोरोना आले त्यावेळेस दोन्ही वेळेस काही काही योजना आपण चालू केल्या होत्या. आज नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. जेव्हा आपण 9 वर्ष झाले होते आज मला आणि 4 वर्ष तर प्रशासनच बसलेलं होतं, त्यानुसार आपण कंटिन्यू लोकांच्या संपर्कात राहिलो, कोणाच्या अटी अडचणी परत सोडत गेलो. त्या मार्गानुसार जेव्हा आम्हाला निधी नव्हता तेव्हा आमदारांनी आम्ही भरपूर कामं केले. रस्ते असतील, 2 कोटीचे रस्ते विश्वासनगरला घेतले, 2 कोटीचे रस्ते राधाकृष्ण नगरला मंजूर झालेले आहेत. त्यांना आता इलेक्शन नंतर ते कामं चालू होतील. रेणुका माताचं सभामंडप असेल, जाधव संकुलचा सभामंडप असेल, असे भरपूर कामं आपण आमदारनीतनं करत गेलेले. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. मी सगळ्यांना एकच माझ्या मतदार बंधूंना एकच सांगते की भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा, एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. काय नाव आहे तुमचं? माझं शारदा खर्डे. हा प्रभाग कुठला आहे? प्रभाग क्रमांक किती? काय सांगाल, भाजपचं या ठिकाणी प्रचारपत्रक वाटप आहे, कशा पद्धतीने त्यांनी आजवर कामं केलेली, काय सांगाल? आजवर आत्तापर्यंत तर काँग्रेसच्या राज्यामध्ये तर काहीच सुधारणा झालेल्या नाही आहे. म्हणजे त्यांनी 25 वर्षामध्ये आम्हाला म्हणजे काही विशेष काही वाटलंच नाही, फक्त त्यांचा उहापोह जास्त असायचा. आता आपले जे भाजपचं सरकार येतं आहे तर आपलेच उमेदवार भाजपचे असावे, यांचं विकास कार्य वगैरे आपल्याला दिसतं आहे आणि शून्यातून हे कामं करतात आहे. अडीअडचणी यांना म्हणजे विकास हा त्यांचा महत्त्वाचा ध्येय आहे. विकास साधायचा प्रयत्न करता येतो आणि आम्ही सामान्य लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहे, रस्ते, पाणी, सुविधा, याचा आम्हाला म्हणजे वाटतं आहे बा प्रगती. आता आमच्या प्रभागामध्ये तर इथे हे हा जो 60 फुटी रोड आहे, या 60 फुटी रोडला त्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा, डिवायडर करावं, सिग्नल करावा, अशी आमची अपेक्षा आहे. सुरक्षितता आम्हाला महत्त्वाची आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.